या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या बीडावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मिस इंडिया, मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड म्हणलं की आपल्याला खूप आनंद होतो. आपण ते चेहरे अनेक वर्ष पाहतात, अनेक वेळा आपण चेक करत असतो. तर मिस इंडिया हा प्रकार आपण आज पहिल्यांदा साक्षात नवेली देशमुख यांच्या रूपाने नवेली देशमुख हे छत्रपती संभाजीराजेंचे रहिवासी आहेत. त्यामुळे आपल्याला विशेष त्याचा आनंद आणि अभिमान आहे. मी थोडक्यात तिचं एक जीवन सांगतो समजावून. तिचं शिक्षण झालेलं आहे BBA आणि MBA. आपल्या MBAच्या निवडून हात टाळ्या वाजवत गेली. आवाज किती छोटा येतोय. MBAच्या पुढे चौकट पडते. तिचं शिक्षण BBA आणि MBA झालेलं आहे. त्यानंतर मिस निवा त्यानंतर सगळ्या गौरवाची आणि अपमानाची एखाद्या महाराष्ट्र शासनाच्या मोठी गोष्ट असते आणि ती आपल्या आज जी गेस्ट आहे ती झालेली आहे. त्यानंतर अनेक निवडणूक सरकारी निवडणुकीचे अभ्यासक्रम तिने काम केलेलं आहे. आणखी मॉडेल म्हणून काम करताना ज्या तयारी लागते त्यामध्ये काही विशिष्ट अंगभूत काही कला लागतात. भरतनाट्यममध्ये ती अगदी आपल्या मीरा पाऊसकर नावाचे आपल्याकडे आर्टिस्ट होता त्यांच्याकडे ती शिकलेली आहे. भरतनाट्यम आणि मी अनुभव आपल्याला काम करते करताना ती एवढी काय कुठं करावी असा प्रश्न सुद्धा झाल्यावरती थोडी 10 मिनिटांच्या थोडी मोठी झालेली आहे. तर ती आवडून तुम्हाला त्याची नक्की प्रेरणा मिळेल. यशाचे संगीत, पुरस्काराची धून कानी पडली की चटकन काही चेहरे नजरेसमोर येतात, प्रेरणा देऊन जातात. त्यांचा हा यशाचा प्रवास सहज झालेला नसतो. त्यामागं खूप मोठं कष्टाचं रहस्य दडलेलं असतं. असाच एक चेहरा आहे नवेली देशमुख हिचा. मराठवाड्यातून सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक फारच कमी असतात. मार्गदर्शन, सुविधा याचा अभाव हे त्याचं मुख्य कारण असतं. अशा स्थितीमध्ये अनंत समस्यांना सामोरं जाऊन एखादं यश मिळालं तर ते खूपच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असतं. असेच हे नवेली देशमुख हिचे उदाहरण आहे. मराठवाड्याची शान नवेली देशमुख हिची ओळख सांगणारे काही क्षण आपण पुढे बघूयात.